यानंतर पुढची बातमी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासंदर्भातली। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत। काल त्यांचं ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न शहरामध्ये आगमन झालं। 2 दिवसीय दौऱ्यात मेलबर्न मीट्स मोदी या कार्यक्रमात ते उपस्थित राहिले। ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे देखील यावेळी उपस्थित होते। बारा वर्षात पंतप्रधान तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियात आलेले आहेत। 2014 मध्ये 28 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान होते। दरम्यान या दौऱ्यात मोदी आणि अल्बानीज यांच्यात एक महत्त्वाची बैठकही पार पडली। या बैठकीनंतर मोदी आणि अल्बानीज हे दोघेही मेलबर्न मीट्स मोदी या कार्यक्रमात उपस्थित राहिले। यावेळी जवळपास 30,000 भारतीय नागरिक उपस्थित होते जे ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या काही काळापासून राहत आहेत। दरम्यान द्विपक्षीय बैठकीत काही महत्त्वाचे करार देखील भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये करण्यात आलेले आहेत। मेलबर्न मीट्स मोदी या कार्यक्रमात जवळपास 30,000 भारतीय उपस्थित होते। ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय वंशाचे सुमारे 10 लाख नागरिक वास्तव्यास आहेत। यावेळी भारताने कोणाच्याही पासपोर्टचा रंग न विचारता कायम मदत केली आहे असं मोदींनी सांगितलं। देशों के नागरिकों को भी अपने अपने घर पहुंचाया, रेस्क्यू ऑपरेशन चलाया, जरूरतमंदों तक दवाई पहुंचाई, 100 से अधिक देशों को वैक्सीन भेजी। युद्ध क्षेत्रों में भी भारत ने संकट में फंसे व्यक्तियों को बाहर निकालने के लिए भरसक प्रयास किया। साथियों, भारत जब मदद करता है तो पासपोर्ट नहीं देखता। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात संरक्षण, सागरी सुरक्षा, स्वच्छ ऊर्जा आणि महत्त्वपूर्ण खनिज या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला आहे। काही महत्त्वपूर्ण करार आणि सामंजस्य करार करण्यात आलेले आहेत। विशेषतः युरेनियम डील हा या करारामधला एक सर्वात महत्त्वाचा भाग होता। एक नजर टाकूया दोन्ही देशांमध्ये नेमके कोणकोणते करार झालेत यावर। भारत आणि ऑस्ट्रेलियाचं संरक्षण सहकार्य, लष्करी सरावांचा विस्तार आणि प्रगत संरक्षण तंत्रज्ञान याबाबत एक नवीन संयुक्त घोषणापत्र जारी करण्यात आलं। तर सागरी सुरक्षेसंदर्भात इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी जॉईंट मेरीटाईम सिक्युरिटी कोलॅबोरेशन रोड मॅप तयार करण्यात आलेला आहे। भारत आणि ऑस्ट्रेलिया क्वाड या संघटनेचे भागीदारही आहेत, सदस्य देश आहेत। तर ऊर्जा सुरक्षा आणि युरेनियम संदर्भात महत्त्वाचा करार झाला। भारताच्या नागरी अणुऊर्जा कार्यक्रमासाठी ऑस्ट्रेलियाकडून युरेनियम पुरवठा सुनिश्चित करण्याच्या ऐतिहासिक करारावर यावेळी भर देण्यात आला। गंभीर खनिज आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काय करार झाले ते पाहूया। लिथियम, कोबाल्ट आणि रेअर अर्थ अर्थात क्रिटिकल मिनरल घटकांच्या सुरक्षित पुरवठा साखळीसाठी सहकार्य आराखडा तयार करण्यात आला। तर व्यापार आणि गुंतवणुकीमध्ये सध्याच्या इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड ट्रेड ॲग्रीमेंटचे सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य करारात रूपांतर करण्याबाबत चर्चा करण्यात आली। तसंच द्विपक्षीय गुंतवणूक कराराला गती देण्यावर एकमत झालं। दरम्यान भारत ऑस्ट्रेलियामधील द्विपक्षीय बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे त्याबाबत सविस्तर माहिती दिली। यावेळी भारत ऑस्ट्रेलियाचा एक महत्त्वाचा सुरक्षा भागीदार असल्याचं पंतप्रधान अँथनी अल्बानीज म्हणाले। तर पंतप्रधानांनी इंडो पॅसिफिकमधील सुरक्षेवर यावेळी भर दिला। As a top-tier security partner, and the declaration reflects our shared commitment to a peaceful, stable and prosperous Indo-Pacific region. We will boost strategic coordination, increase the complexity of our defence exercises and further build interoperability between our defence forces. We undertake to consult on defence-related developments in the Indo-Pacific that affect our shared interests. इंडो-पैसिफिक केवल दो महासागरों का संगम नहीं है, यह भारत और ऑस्ट्रेलिया जैसे लाइक माइंडेड डेमोक्रेसीज के शेयर्ड एस्पिरेशंस का भी प्रतीक है। रक्षा और सुरक्षा में
सहयोग बढ़ाने के लिए आज हमने एक महत्वपूर्ण जॉइंट डिक्लेरेशन जारी की है। भारत ऑस्ट्रेलिया डिफेंस इनोवेशन कॉरिडोर से हम डिफेंस स्टार्टअप्स और इंडस्ट्रीज को जोड़ने पर काम करेंगे।